नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील अगदी जबरदस्त दाखवला आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीलाच दाखवलं आहे की आता सायली आणि अर्जुन त्यांच्या आश्रमामध्ये असलेल्या एका सोनल नावाच्या मुलीला तिचे कोणी काका वगैरे आलेले असतात. तर ते आता सगळ्या फॉर्मॅलिटीज वगैरे पूर्ण करतात. सायली त्या पेपर्सवर सह्या करते आणि आता ते त्या मुलीला तिच्या काकांसोबत पाठवणार असतात. तर हे सगळं काही सचिन आता पडद्याआड लपून मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असतो आणि ते जे कोणी काका आणि इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात खरं तर ते सगळे खोटे असतात आणि ते सगळा सचिन आणि प्रिया, नागराज या सगळ्यांचा हा प्लॅन असतो. तर ती मुलगी जाताना आता खूप जास्त भावूक झालेली असते आणि आता सायलीला बोलते की तुम्ही सगळ्या माझी आठवण काढाल ना. त्यावर सायली देखील बोलते की तू जिथे कुठे राहशील ना खूप खुश राहशील आणि तू देखील आम्हाला विसरून जाऊ नकोस हं, तू देखील आमची आठवण काढत राहा. आणि सायली देखील अगदी भारावून गेलेली असते. आता अगदी प्रेमाने सायली त्या मुलीला आता जवळ घेते आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज वगैरे कंप्लीट झाल्यानंतर आता ती मुलगी तिच्या त्या काकांसोबत जाते. तर ती जाताना आता ही जी श्वेता ज्या प्रियाची मैत्रीण इथे आलेली असते तर ती आता सायलीला बोलते की आपली सोनल किती खुश आहे ना, आता तिचं सगळं आयुष्य बदलवून जाणार आहे आणि सायलीताई हे सगळं काही ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच शक्य झालं आहे. तर सायली मात्र आता ती आश्रम सोडून गेल्यामुळे खूप दुःखी असते. खरं तर आश्रमातले सगळेच मुलं आता सोनल गेल्यावर थोडेसे दुःखी असतात. तर त्यातच एक मधू नावाची मुलगी देखील असते आणि ती सायलीला बोलते की आता सोनलला कसे तिचे काका शोधत शोधत इथपर्यंत आले तसे मला पण माझे आईबाबा शोधत इथपर्यंत येतील का, मला माझ्या आईबाबांना भेटायचं आहे. त्यावर सायली तिला बोलते की अगं आता हेच आपलं सगळ्यांचं घर आहे. तर आश्रमातील एक मुलगा देखील त्या मधूला समजावतो की आता हेच आपलं घर आहे म्हणून. आता त्यानंतर मधुभाऊ सगळ्या मुलांना घेऊन आता आश्रमामध्ये जातात. पण सायली मात्र अजूनही दरवाजात तिथेच उभी असते आणि सोनलची काळजी करत असते. तर अर्जुन तिच्याकडे येतो तेव्हा ती अर्जुनला विचारते की आपण योग्य तर केलं आहे ना. त्यावर अर्जुन तिला समजावतो की हो, तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. त्यावर सायली बोलते की आपले सोनलचं भविष्य पुढील सुखामध्ये तर जाईल ना, ती त्या घरामध्ये जाऊन आनंदात तर राहील ना, सुरक्षित राहील ना. त्यावर अर्जुन तिला समजावतो की अगं आपण देखील सगळे काही पुरावे वगैरे पाहिल्यानंतरच तिच्या काकांच्या घरी तिला जाण्यासाठी पाठवलं आहे ना, त्यामुळे तू कसलीही काळजी करू नकोस, तू जे काही केलं आहे अगदी योग्य केलं आहे. त्यावर सायली देखील बोलते की आश्रमातील सगळ्यांनाच त्यांच्या हक्काचं घर मिळायला हवं आहे, त्यांचे आईबाबा त्यांना मिळायला हवेत. असं आता अर्जुन आणि सायलीचं दोघांचं डिस्कशन सुरू असतं. तर इकडे नागराज, राकेश आणि प्रिया मात्र आता श्वेताच्या आणि सचिनच्या फोनची वाट पाहत असतात. तर राकेश बोलतो की काही गडबड तर झाली नसेल ना, एव्हाना श्वेताचा फोन यायला हवा होता. आता तो असं बोलल्यानंतर आता प्रिया थोडंसं रागानेच त्याच्याकडे पाहते. त्यानंतर तो बोलतो की नाही नाही नाही, म्हणजे काही गडबड झालेली नसणार आहे, मला खात्री आहे ह्या गोष्टीची. आणि तेवढ्यातच आता ती लेडी कॉन्स्टेबल तिथे येते आणि प्रियाला तिचा हा फोन देते आणि सांगते की श्वेताचा फोन येतो आहे. आता प्रिया तो फोन उचलून स्पीकरवर टाकते तर तिकडनं श्वेता बोलत असते आणि श्वेता तिला सांगते की आपला प्लॅन अगदी सक्सेसफुल झालेला आहे, आपण जे काही ठरवलं होतं ते अगदी चोखपणे काम मी पार पाडलं आहे, तू मला जे काही काम दिलं होतं ते मी अगदी चोखपणे केलं आहे आणि सायली आणि अर्जुनला या सगळ्याचा कुठला देखील संशय आलेला नाही आहे यावर. अगं आपल्या माणसांनी काय काम केलं आहे सांग तू. नाही म्हणजे त्या खऱ्या इन्स्पेक्टरपेक्षा या खोट्या इन्स्पेक्टरने ना अगदी चोख काम केलेलं आहे. आणि सायली आणि अर्जुन तर एवढे वेडेवाकडे प्रश्न विचारत होते ना, तरी देखील याने न घाबरता अगदी त्यांची बरोबर उत्तरं दिली आहेत. सायली आणि अर्जुनला त्यावर थोडा देखील संशय आलेला नाही आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता प्रिया देखील अगदी खुश झालेली असते. नाही म्हणजे तिने आधीच त्या माणसांना शिकवून ठेवलेलं असतं की सायली आणि अर्जुन तुम्हाला काय काय प्रश्न विचारू शकतात, काय नाही, आणि सगळं काही पाठांतर त्यांच्याकडनं करवून घेतलेलं असतं आणि सायली अर्जुनने एक्झॅक्टली तेच प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे आता इथे प्रियाचं काम अगदी सोपं झालेलं असतं. आता ही बातमी दिल्यानंतर मात्र श्वेता फोन ठेवते. तर काम झालं म्हणून नागराज आणि राकेश देखील अगदी खुश पाहायला मिळतात.
तर इकडे सायली आता आश्रमामध्ये एक लहान मुलगी असते, तिला जेवण भरवताना दाखवली आहे. आणि खरं तर सायलीचं अजिबातही लक्षच नसतं त्याकडे. ती सतत आता त्या सोनलचाच विचार करत असते की ती आता जिथे कुठे गेली आहे तिथे सुरक्षित असेल की नाही, सायलीने हे योग्य केलं आहे की नाही, याच विचारामध्ये ती असते. आणि खरं तर ती जी छोटी मुलगी गौरी असते ती बोलू शकत नसते. ती आता हातानेच सायलीला सांगते की अगं तू मला व्यवस्थित भरवत नाही आहेस म्हणून. आता सायली तिचं तोंड वगैरे पुसते आणि तिला परत एकदा भरवू लागते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो. तेव्हा सायली आता अर्जुनला परत एकदा विचारते की आपण योग्य केलं आहे ना. त्यावर अर्जुन तिला सांगतो की अगं आपण जे काही केलं आहे ते अगदी योग्य केलं आहे, तू अजिबातही काळजी करू नकोस. त्यावर सायली देखील बोलते की 25 वर्ष मी आईवडिलांच्या प्रेमाशिवाय काढले आहेत, 22 वर्ष मी या आश्रमामध्ये राहिली आहे. हे आश्रम म्हणजे माझं घरच आहे आणि या मुलांचं देखील हेच घर आहे. पण तरी देखील त्यांना त्यांचे आईबाबा मिळायला हवेत. मी जसे 25 वर्ष आईबाबांच्या प्रेमाशिवाय काढले तसं कोणालाही राहता यावं लागू नये, म्हणून मला या सगळ्या मुलांना त्यांचे आईबाबा शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्यांना. आणि ती अर्जुनला विचारते की गौरीचे आईबाबा देखील सापडतील ना. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आपली गौरी बोलत नाही आहे, पण तरी देखील ही गोष्ट कठीण जरी असली तरी आपण नक्कीच तिच्या आईबाबांना शोधून काढूयात. आणि आता सायली आणि अर्जुन आश्रमातील सगळ्या मुलांच्या आईबाबांना शोधून त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर इकडे नागराज, राकेश आणि प्रिया दाखवले आहेत. आता परत एकदा त्यांचा सीन दाखवला आहे. तर नागराज मात्र अगदी खुश असतो आणि प्रियाला बोलतो की प्रिया, आपला प्लॅन आता अगदी सक्सेसफुल झाला आहे. हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. तुझा प्लॅन मात्र एकदम सॉलिडच होता. त्यावर राकेश देखील बोलतो की आपला प्लॅन मात्र आता सक्सेसफुल झाला आहे. आणि आता त्याने असं बोलल्यानंतर प्रिया थोडंसं रागानेच त्याच्याकडे पाहते आणि बोलते की ठीक आहे, आजचा दिवस माफ आहे तुला. आणि तेवढ्यातच सचिन तिथे येतो आणि आल्या आल्याच तो प्रियाची अगदी आता स्तुती करायला सुरुवात करतो आणि बोलतो की प्रिया, हॅट्स ऑफ. नाही म्हणजे काय बुद्धी चालते तुझी. अगं काय प्लॅन बनवला होतास तू. त्या सायली आणि अर्जुनला ना अगं थोडा देखील संशय आलेला नाही आहे यावर. नाही म्हणजे इथे बसून तुम्ही ही जी बातमी ऐकली असेल त्यावर नागराज बोलतो की हो, आम्हाला श्वेताने सगळं सांगितलं आहे. त्यावर हा सचिन बोलतो की हां, तुम्हाला श्वेताने सगळं काही सांगितलं असेल. अगं पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तू जे काही प्रश्न काल त्या दोघांना सांगत होतीस, त्यांच्याकडनं ते उत्तरं पाठ करून घेत होतीस, तेव्हा तर मला वाटलं होतं की या सगळ्याची काय गरज आहे. पण अगं सायली आणि अर्जुनने एक्झॅक्टली तेच प्रश्न विचारले आणि आपल्या माणसांनी त्यांना ती सगळी काही उत्तरे देखील दिली. त्यांना ना थोडा देखील आता संशय आलेला नाही आहे त्या आपल्या माणसांवर. तेव्हा राकेश थोडासा आता आश्चर्यचकित होऊनच विचारतो, काय एक्झॅक्टली तेच प्रश्न विचारलेत. त्यावर सचिन बोलतो की हो ना. आता नागराज देखील आता प्रियाची स्तुती करत असतो की तुझा प्लॅन म्हणजे अगदी सॉलिडच होता, हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालं आहे वगैरे. सचिन देखील आता प्रियाची स्तुती करतच असतो. त्यावर प्रिया बोलते की थांबलात कशाला, अरे बोला ना, माझी अशी स्तुती करा, मी हे सगळं काही डिझर्व करते. मला माहीत होतं की सायली आणि अर्जुन हे दोघेही ना या गोष्टीचा असाच किस पाडतील. ते काय काय प्रश्न विचारतील, काय काय डॉक्युमेंट्स, पुरावे वगैरे पाहतील, हे सगळं मला माहीत होतं. कितीही घाई का असे ना, त्यांनी ते पुरावे तपासून पाहिलेच असते आणि म्हणूनच मग हे सगळे पुरावे वगैरे आपल्याला गोळा करावे लागले. आता मात्र त्या दोघांना या गोष्टीवर अजिबातही संशय आलेला नसणार आहे आपल्या माणसांवर. त्यांना तर हेच वाटत असेल की ती मुलगी आता तिच्या घरी परत गेली आहे, तिचं आयुष्य अगदी सुखात जाणार आहे. पण त्यांना काय माहिती की त्यांनीच त्या मुलीला नरकात ढकललं आहे. आणि ही गोष्ट जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा मात्र काय होईल, त्या सायलीचा रुतबा, तिची माणसं, तिचा आश्रम, तिच्याकडे असणाऱ्या तिच्या सगळ्या गोष्टी ना तिच्यापासून अशा दूर जातील. त्यावर आता सचिन तिला बोलतो की प्रिया, तुझ्या पोटातल्या बाळावर ना तू अगदी योग्य संस्कार केलेस बघ. तर प्रिया देखील लगेच तिच्या पोटावर हात ठेवते आणि बोलते की बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, नाही हे जगात ना कोणावरही दया माया दाखवायची नाही. हे जग खूप स्वार्थी आहे, त्यामुळे आपण देखील ना खूप स्वार्थी असल्यासारखंच वागायचं. अजिबातही कोणावर दया माया दाखवायची नाही आहे.
तर इकडे आता त्या मुलीचा सीन दाखवला आहे. त्या मुलीला आता डांबून ठेवलेलं असतं, एक गोडाऊनसारखं दाखवलं, एक बंदिस्त अंधेरी खोली असते, तिथे त्या मुलीला डांबून ठेवलं आहे आणि तिच्यावर लक्ष ठेवायला तिथे एक बाई देखील असते. तर ती मुलगी आता विनवण्या करत असते की माझे काका तर मला घरी घेऊन जाणार होते ना, तुम्ही मला इथे कुठे आणलं आहे. त्यावर ती बाई अगदी तिला लोटून देते आणि बोलते की इथेच गपचूप बसायचं, नाही तर मुस्काड फोडीन तुझं. आणि आता सचिनला व्हिडिओ कॉल करून ती मुलगी दाखवते आणि बोलते की ही जरा जास्त शहाणपणा करत होती, पण मी आता समजावलं आहे तिला. त्यावर सचिन बोलतो की असंच तिच्यावर नीट व्यवस्थित लक्ष ठेव, ती पळून वगैरे जाणार नाही याची काळजी घे. त्यावर आता ती बाई बोलते की ती आता काहीही करणार नाही आहे आणि तिने असं काही केलं ना तर तिचं मी थोबाडच फोडेल वगैरे. त्यावर सचिन बोलतो की सगळ्या गोष्टी काही हाणामारीने होत नसतात, तू तिला प्रेमाने समजाव आणि मग पहा ती मुलगी तुझं सगळं कसं ऐकते ते. आणि तो फोन ठेवून देतो. तर इकडे आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला आहे, ज्यामध्ये आता अस्मिता खरं तर खूप चिडलेली असते, कारण सायली आणि अर्जुन अजून घरी आलेले नसतात. ती कल्पनाला विचारते की सायली अजून घरी आली नाही का. त्यावर कल्पना सांगते की अगं नाही ना. त्यावर आता खरं तर ही खूप काळजी पण करत असते आणि चिडचिड पण करत असते. त्यावर अश्विन तिला बोलतो की अगं पण दादा आहे ना तिच्यासोबत, मग एवढं काय काळजी करायचं बरं. त्यावर आता अस्मिता खूप चिडलेली असते आणि बोलते की ती स्मितला सोडून गेली आहे आणि मम्माला एकटीला इतका वेळ स्मितला सांभाळणं शक्य नाही आहे आणि तिनेच कबूल केलं होतं की ती स्मितला सांभाळायला मम्माची हेल्प करेल आणि म्हणूनच तर मी हा जॉब एक्सेप्ट केला आहे. पण आता काय, आता मात्र ती इतक्या उशिरापर्यंत ती त्या आश्रमामध्येच राहते आहे आणि मग स्मितला कोण सांभाळेल, त्याची जबाबदारी कोण घेईल. त्यावर आता कल्पना खरं तर अस्मिताला समजावत असते, पण अस्मिता काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन आता घरी येतात. तर सायली अर्जुन घरात आल्या आल्याच अस्मिता आता थोडी चिडूनच सायलीला बोलते की सायली, अगं आपल्या दोघींचं काय ठरलं होतं, विसरलीस का तू, काय बोलणं झालं होतं आपलं. त्यावर सायली विचारते की काय बोलणं झालं होतं, कशाबद्दल बोलताय तुम्ही. त्यावर अस्मिता तिला बोलते की आपलं हेच ठरलं होतं ना की तू मम्माला स्मितला सांभाळायला हेल्प करशील आणि म्हणूनच तर मी हा जॉब एक्सेप्ट केला होता. पण तू तर आश्रमामधनंच एवढ्या उशिरा येतेस, मग तू स्मितला केव्हा सांभाळणार आहेस. अगं मम्मा जसं आम्ही लहान असताना आमच्या मागे पळायची, तेव्हा तिची जी एनर्जी होती ती एनर्जी ती आता स्मित मागे नाही लावू शकत आहे आणि म्हणूनच मम्माची मदत करण्यासाठी मला कोणीतरी हवं आहे स्मितला सांभाळायला. तर कल्पना इथे आता अस्मिताला समजावायचा प्रयत्न करत असते की अगं ती नेहमी नाही असं उशिरा येत, आजच तिला उशीर झाला आहे. पण ही अस्मिता मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नाही आहे. ती अगदी आता स्मितच्या काळजीने अगदी चिडून गेलेली असते आणि आता ती सायलीलाच ब्लेम करत असते या सगळ्यासाठी. त्यामुळे आता अर्जुनमध्ये बोलतो आणि बोलतो की अस्मिताई, अगं तू या सगळ्यासाठी सायलीला काय ब्लेम करतेस. अगं आज आश्रमामध्ये काय घडलं माहीत तरी आहे का तुला. आणि आता आश्रमामध्ये काय घडलं हे सगळं आता अर्जुन अस्मिताला सांगत असतो की आश्रमामधले एका मुलीचे पॅरेंट्स आले होते, मग त्यांनी कशाप्रकारे सगळे पुरावे वगैरे तपासून पाहिले आणि त्यानंतर त्यांनी त्या मुलीला तिच्या घरच्यांसोबत तिच्या काकांसोबत घरी पाठवलं वगैरे. हे सगळं काही अर्जुन आता अस्मिताला आणि घरच्यांना सांगतो आणि हे सांगितल्यानंतर अर्जुन बोलतो की हे बघ, इथे स्मितला सांभाळायला विमल आणि मम्मा होतेच, पण अगं सायलीची तिथे जास्त गरज होती. ती मुलगी आज तिच्या घरी गेली आहे, तिथे सायलीची जास्त गरज होती आणि म्हणूनच आम्हाला जास्त वेळ आज आश्रमामध्ये थांबावं लागलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर आता अस्मिताला देखील रिग्रेट होतं की ती सायलीला उगाचच इतका वेळची ब्लेम करत होती म्हणून. तर सायली आता अस्मिताकडे जाते आणि बोलते की अस्मिता, अगं मला रोज नाही एवढा उशीर होत, पण खरंच माझं चुकलं, मला आज खरंच उशीर झाला आणि मी तुला कळवायला हवं होतं अगं फोन करून, पण काय करणार. अगं तिथे इतका गोंधळ होता ना की मला तुला फोन करायला देखील अगदी वेळच मिळाला नाही. त्यावर अस्मिता तिला बोलते की अगं तू सॉरी नको बोलूस, मला खरंच माहीत नव्हतं. आणि अगं मम्मा देखील आता इतका पूर्ण वेळ स्मितला नाही सांभाळू शकत ना आणि म्हणूनच मग स्मितच्या काळजीने मी इतकी हायपर झाले. अगं आज मी हाफ डे टाकून आली आहे आणि मला असं वाटतं की स्मितची काळजी घेण्यासाठी ना कोणीतरी फुल टाईम इथे असायला हवं. आपण एखादी मुलगी हायर करूयात का की जी स्मितला सांभाळेल, ती त्याची अगदी योग्य काळजी घेईल.
त्यावर आता अस्मिताला कल्पना बोलते की तुला काय म्हणायचं आहे, मी स्मितला सांभाळत नाही आहे का? तू माझ्या जीवावर निर्धास्तपणे त्याला सोडून जॉब करायला नाही जाऊ शकत आहे का? त्यावर आता अस्मिता बोलते की तसं नाही अगं मम्मा, पण फुल वेळ त्याची काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवं ना. आणि अगं आजकाल त्या नॅनी वगैरे असतात ना, त्यांना बाळाला काय हवं काय नको सगळं काही माहिती असतं गं. त्यावर विमलताई देखील सांगतात की अस्मिताताई, अहो तुम्हाला नाही माहिती की वहिनी ना गोलूसाठी किती काय काय करतात ते. आता सगळेजण मिळून अस्मिताला समजावतात. तर सायली बोलते की अस्मिता अगं तू काळजी करू नकोस, मी उद्या काही आश्रमामध्ये जाणार नाही आहे, मी घरूनच काम करेल. त्यावर अस्मिता बोलते की हा तर फक्त उद्याचा प्रश्न झाला, एक दिवसाचा प्रश्न सुटेल फक्त याने, पण मग परवाचं काय, तेव्हा गोलूचं कसं होणार? त्यावर आता अश्विन तिला बोलतो की अस्मिताई अगं तू एवढी काळजी करू नकोस, अगं उद्याचा तर वहिनी बोलते आहे ना की ती थांबणार आहे घरी म्हणून, मग ठीक आहे ना, परवाचा प्रश्न आपण परवा पाहूया, तू इतकी काय हायपर होतेस. आणि आता अस्मिता देखील शांत होते. तर पुढचा सीन परत एकदा आता प्रिया आणि नागराजचा दाखवला आहे. तर सचिनने त्यांना एक चिठ्ठी लिहून पाठवलेली असते, जसं काय त्या मुलीच्या तर्फे ती चिठ्ठी असते की ती आता तिच्या काकांसोबत घरी जाऊन खुश आहे वगैरे असं. आणि तिच्या आईवडिलांसोबत तिच्यात फोटो पण काढलेले असतात की एक अशी खूप गरीब बाई तिची आई दाखवली आहे आणि तिचे बाबा असे आजारी दाखवले स्ट्रेचरवर पडून वगैरे. तर नागराज बोलतो की हे सगळं पाहिल्यानंतर ना कोणाला देखील हे अगदी खरं वाटेल. नाही तर सायली अर्जुनचा तर लगेच विश्वास बसेल, अगदी परफेक्ट फॅमिली आहे ही. नाही सचिनने तर अगदी कमालच केली आहे, एक अशी गरीब बिचारी आई, एक आजारी बाप आणि ही चिठ्ठी, हे सगळं पाहिल्यानंतर ना सचिनने हे जे काही मॅनेज केलं आहे ना, हे सगळं काही पाहून ना सायली अर्जुनला थोडाही संशय येणार नाही. त्यावर प्रिया देखील बोलते, सचिनचा फोन येतो आणि आता सचिनचा फोन तो स्पीकरवर टाकतो नागराज. त्यावर प्रिया बोलते की सचिन, आता हे सगळं पाहिल्यानंतर आहे ना त्या सायली आणि अर्जुनच्या मनामध्ये थोडीफार जी काही शंका वगैरे उरली असेल ना, ती सुद्धा आता निघून जाईल. काय कमाल केली आहेस तू. त्यावर आता सचिन बोलतो की हो, तिला आता म्हणजे ते डांबून वगैरे ठेवलं आहे आणि उद्या आता तिला जिथे पोचवायचं आहे तिथे उद्या ती पोहोचलेली असणार आहे, असं तो आता प्रियाला सांगतो. तर इकडे आता सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आहे परत एकदा. तर सायली आता थकल्यामुळे झोपलेली असते, अर्जुन मस्त तिच्यासाठी दूध घेऊन आलेला असतो, तिला उठवतो, तिला ते दूध वगैरे प्यायला देतो आणि तो तिचे पाय दाबून देत असतो. त्यावर सायली त्याला बोलते की अहो तुम्ही काय करताय, मला हे असं नाही आवडत. त्यावर अर्जुन देखील आता मस्त एकदम केअरिंग हजबंड दाखवला आहे, तिचे पाय वगैरे चेपून देत असतो आणि बोलतो की बाळा हे बघ तुझी मम्मा माझं ऐकत नाही आहे, तिला ना एक मस्त किक मार. त्यावर आता सायली बोलते की हे बघ बाळा, तुझे पप्पा ना खूप हट्टी आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांचं ऐकावंच लागणार आहे, असं आता त्यांचं मस्त बोलणं सुरू असतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवला आहे, ज्यामध्ये सायली आता गोलूला खेळवत असते. तेवढ्यावरच आता फोनवर बोलत बोलत कल्पना तिथे जिन्याने खाली येते. तर ती विमलशी बोलत असते आणि विमल तिला सांगत असते की तिची मामी वारली आहे, त्यामुळे अजून 1-2 दिवस तरी तिला तिथेच राहावं लागणार आहे. तर कल्पना देखील तिला सांगते की तुला हवं तितके दिवस तू तुझ्या घरच्यांसोबत तिथे राहा, तू इथली काही एक काळजी करू नकोस, इथे मी आणि सायली सगळं काही मॅनेज करू वगैरे. आणि फोन ठेवल्यानंतर ती सायलीला सांगते की अगं विमलनं 1-2 दिवस येणार नाही आहे, तिची मामी गेली अगं. त्यावर सायली देखील बोलते की विमलताई बोलतच होत्या की त्यांची मामी खूप आजारी आहे वगैरे, काही नाही, आपण दोघी त्यांना हवं तितके दिवस तिथे राहू देत, आपण दोघी मिळून इथे सगळं काही मॅनेज करू. आणि तेवढ्यातच आता प्रतिमा तिथे येते. तर प्रतिमा आल्यानंतर विचारते की म्हणजे या सगळ्यांची चौकशी वगैरे विचारपूस वगैरे करते आणि तिला समजतं की आता विमल कामाला येणार नाही आहे, तर ती आता या दोघींना हेल्प करण्यासाठी तयार असते. पण सायली तिला सांगते की आई अगं तू बस, आम्ही दोघी मिळून सगळं काम करू वगैरे. तर कल्पना आता तिला सांगते की तुला ना एक महत्त्वाचं काम करायचं आहे, सायलीच्या डोहाळे जेवणाची सगळी तयारी पाहिजे. त्यावर प्रतिमा बोलते की ही तयारी ना आपण दोघी मिळून करणार आहोत. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि कल्पना देखील कामामध्ये व्यस्त असताना हा स्मित अचानक दरवाजाजवळ जातो आणि त्याचं दरवाजामध्ये बोट चेंबटणारच असतं. तेवढ्यातच आता अस्मिता तिथे येते आणि त्याला उचलून घेते आणि अस्मिता खूप चिडते आता सायलीवर.
तर सायली देखील आता या सगळ्यामुळे खूप आता डिस्टर्ब झालेली असते आणि ती अर्जुनला बोलते की मी चांगली आई तर बनेल ना, आज माझं लक्ष नव्हतं तर स्मितचं बोट त्यामध्ये दरवाजामध्ये चेंबटलं असतं आणि त्यामुळे मला खूप भीती वाटते की मला आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी घेता तर येईल ना. त्यामुळे आता अर्जुन देखील आता तिचं बोलणं व्यवस्थित ऐकून घेत असतो. तर इकडे ही प्रिया जाम चिडलेली असते आणि बोलते की मी तन्वी म्हणून इतके दिवस राज्य केलं असतं, पण हे सगळं काही सायलीने माझ्यापासून माझं साम्राज्य वगैरे हिरवून घेतलेलं आहे, त्यामुळे याची शिक्षा तर तिला मिळणारच आहे. तर आजचा भाग आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.